जालना विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे विधानसभा प्रमुख तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर आबा दानवे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। यानंतर संपूर्ण राज्यभरात आबा यांच्या उमेदवारी अर्जावरून चर्चेला उधाण आले होते। मात्र आपण उमेदवारी अर्ज का मागे घेतला याचा सस्पेन्स त्यांनी शुक्रवारी आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात सांगितले। उशीर झाला, तुम्हाला माहिती आहे की दादांचं काम आहे हात दाखवा आणि गाडी थांबवा, असा हा प्रकार दादांचा पहिल्यापासून या ठिकाणी सुरू झाला। आणि म्हणून दादा हे लेकरवाळे, सुखदेव शेठ असण्यासारखं काही नाही, हे दादाचं काम पहिल्यापासून आहे। कुठेही तुम्ही हात दाखवा, दादाची गाडी थांबते आणि तुमच्या समस्या, लोकांच्या समस्या ते त्या ठिकाणी ऐकून घेत असतात। आणि म्हणून आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित झाला। तुम्हाला थोडा 2 मिनिटाचा श्रम परिहार दिल्याशिवाय पर्याय नाही। कीर्तन सुरू होण्यापूर्वी थोडा श्रम परिहार त्या ठिकाणी असतो। जेवढी लोक आज या ठिकाणी आले असतील, प्रत्येकाचा एकच प्रश्न होता माझ्या समोर, एकच प्रश्न त्यांनी विचारला, मग बाबूराव मामा सत्कर असू द्या की आमच्या अंकुश मामा राऊत असू द्या किंवा सुखदेव शेठ असू द्या, कोणी जरी आला असेल, या भारतीय लांच्यामध्ये एंट्री केली की त्यांनी मला कानात बोललं की बाबा का बरं तुम्ही विधानसभेला उभे राहिले नाही। पण त्या संदर्भानं मी तुम्हाला 2 मिनिटात खुलासा या ठिकाणी करू शकतो की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करतं आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असल्यापासून, स्वर्गीय प्रमोद महाजन असल्यापासून, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असल्यापासून ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची नैसर्गिक युती होती। अनेक वर्ष त्या ठिकाणी युती झाली। कालांतरानं पुढच्या काळामध्ये शिवसेनेचे 2 तुकडे झाले, एक शिंदे सेना झाली आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना झाली। दुसऱ्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो काही 2 तुकडे झाले, शरद पवार गट आणि अजितदादा गट। भारतीय जनता पार्टी ही एक अभेद्य असा पक्ष त्या ठिकाणी राहिला आणि म्हणून हे महायुतीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार मागच्या 2-2.5 वर्षाच्या कालामध्ये होतं। आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगत होतो की विधानसभेला तुम्ही का उभे राहिले नाही, या संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माननीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि कोणत्याच पक्षामध्ये बंडखोरी झाली नाही पाहिजे, ही खबरदारी घेण्याचं काम दादांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलं। आणि मला असं वाटलं होतं सुरुवातीला की सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता, व्यापाऱ्यांचा आग्रह होता, शेतकऱ्यांचा आग्रह होता, आमच्या माता भगिनींचा आग्रह त्या ठिकाणी होता की भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटली पाहिजे। आणि म्हणून त्या ठिकाणी मी माझं आवेदनपत्र त्या ठिकाणी दाखल केलं। मला सुद्धा अपेक्षा होती की भारतीय जनता पार्टी मला या ठिकाणी उमेदवारी देईल, परंतु त्याचं झालं असं, पुढच्या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज जर दाखल केला, कमळाचं चिन्ह टाकून दाखल केला, एक अपक्ष म्हणून दाखल केला, शेवटच्या घटकापर्यंत मला असं वाटलं की भारतीय जनता पार्टी आपल्याला उमेदवारी मिळेल, परंतु तसं झालं नाही। मग मित्र पक्षाला उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली, शिवसेनेला उमेदवारी मिळाली आणि मग त्या दिवसापासून मात्र एक तणाव आणि टेन्शन संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण झालं। तरी सुद्धा मी 4 दिवसामध्ये प्रत्येकाच्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। मला आता आपण जरी उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु त्या ठिकाणी मित्र पक्षाला ही जागा सुटली, भारतीय जनता पार्टीला सुटली नाही, अजितदादा गटाला सुद्धा सुटली नाही, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली होती। मग त्याचं पुन्हा झालं की 4 तारीख होती विड्रॉलची, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की रावसाहेब पाटील दानवे यांच्या बंधूंनी त्या ठिकाणी बंडखोरी केली, टीव्हीवर आलं, बाईटमध्ये आलं, युट्यूबर्सने त्याचा सर्व वापर केला, पेपरला आलं आणि 4 तारखेच्या 2:30 वाजेपर्यंत दादांनी सुद्धा मला सांगितलं जर महाराष्ट्रामध्ये असा एखादा प्रसंग निर्माण झाला की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत उमेदवार जर झाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठेतरी, तरी सुद्धा आपण जालन्यामध्ये तुम्हाला पुरस्कृत करू। म्हणजे पुन्हा अशा पल्लवी झाल्या होत्या, अशा निर्माण झाल्या की भारतीय जनता पार्टी मला पुरस्कृत करेल, पण या ठिकाणी महायुतीचं सरकार आणायचंय। दादा प्रदेशाचे अध्यक्ष 2 वेळेस होते, केंद्रामध्ये मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाचं कामगिरी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पडली। संपूर्ण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण आणि मुंबई सर्व पॅचअप झालं, कुठेही बंडखोरी त्या ठिकाणी झाली, थोडाफार छोटा मोठा तर होतं समजा, परंतु जर तुमच्या जालन्यामध्ये जर बंडखोरी झाली तर त्या ठिकाणी दादांना निश्चितपणानं
लोकांनी जाब विचारला असता की दादा तुमच्याच गावामध्ये तुमच्या घरामध्ये बंडखोरी त्या ठिकाणी झाली आणि म्हणून ती 2:50 पुन्हा एकदा दादाचा फोन आला की आपल्याला महायुतीचं सरकार आणण्यासाठी आणि महायुतीचा धर्म पाळण्यासाठी उमेदवारी मागे घ्यावं लागेल. म्हणून सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांना विचारून मी त्या ठिकाणी 2:50 माझी उमेदवारी मागे घेतली आणि मग झालं महायुती सरकारचं युती धर्म पाळण्याचं काम. आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल, तो महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आपण ती उमेदवारी मागे घेतली. या सर्व प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये आलं. आणि ही गोष्ट खरी आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आज जरी आपण एक कदम मागे गेलो असलो तरी सुद्धा एक पाऊल मागे जाण्याचा अर्थ असा होतो की आपण पुढे मोठी छलांग घेण्यासाठी तो एक पाऊल आज मागे गेलेलो आहे. सर्वांचा आशीर्वाद आहे, सर्वांचं सहकार्य आहे. दादांच्या आशीर्वादानं दादाच्या प्रयत्नातून आपण संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. शहर असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, गाव तिथं भारतीय जनता पार्टीची शाखा आपण काढली आणि मोठ्या प्रमाणामध्ये मित्रमंडळ त्या ठिकाणी तयार झालं. उद्योगपती असेल, व्यापारी असेल, भोंड्यातले व्यापारी, MIDC व्यापारी, जालना शहरातले व्यापारी, कटलरीवाले व्यापारी, इथे प्रमुख गंडा उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापारी आज या ठिकाणी आलेले. सर्व लोकांचं प्रेम आपल्यावर होतं. परंतु आता दादामध्ये आणि तुमच्यामध्ये मी वेळ घेणार नाही. अशामुळे आपल्याला या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. अपक्ष आपण कधीही त्या ठिकाणी लढणार नव्हतो आणि पक्षामध्ये आपला जन्म झाला आणि शेवट सुद्धा आपला भारतीय जनता पार्टीमध्येच होणार आहे. म्हणून मी पक्षाची कधी गद्दारी या ठिकाणी केली नाही, काल केली नाही, आज करणार नाही, उद्या सुद्धा करणार नाही. म्हणून पक्षश्रेष्ठींचा जो आदेश होता तो आदेश त्या ठिकाणी सरसावाद्य मला त्या ठिकाणी आहे. म्हणून माझ्या उमेदवारी मी त्या ठिकाणी मागे घेतली. हे सर्व प्रश्नाचं उत्तर आहे. आता काय झालं, प्रत्येक जण पुन्हा विचारतो, मी पुन्हा तुमच्यामध्ये येईन आणि पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देईल. आणि निश्चितच आज या ठिकाणी मला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा रेटा होता. आर्यन अण्णांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. मोठ्या प्रमाणात रेटा होता की कुठल्याही